नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आम्ही चाललो आहे फिरायला म्हणण्यापेक्षा पाहुण्यांकडे म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणीकडे चाललो आहे. खानिवलीमध्ये बहीण आहे माझी छोटी, तर त्याच्याकडे चाललो आहे. आता वाजलेत 4 वाजलेत. आम्ही संध्याकाळी तिकडून जेवण वगैरे येणार आहेत. तर जाताना आपण रस्त्यामध्ये काय कसं जातो वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळे चाललो आहे आम्ही. दुसरी बहीण पण आले, किरण, तिचे मिस्टर वगैरे, मुलगा सगळे आलेत. तर आम्ही सगळी फॅमिली चाललो तिकडे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी हीच मजा आहे ना, आम्ही चाललो आहे फिरायला गाडीतून आमच्या, तर ते बघता येणार आहे. तर जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस आहे. वातावरण बघा किती मस्त झालं ते. पाऊस पडतोय आणि ऊन पण आहे. पाऊस आणि ऊन एकदम आहे दोन्ही पण. तर ती एक मजा आहे रस्त्यामध्ये, पाऊस ऊन तेही बघायला मिळणार आहे आपल्याला या व्हिडिओतून. तर जाऊया आणि बघूया कशी मजा येते, धमाल येते ती. चला, तुम्ही पण आमच्यासोबत आपण जाऊया. मित्रांनो, मी बाहेर उभा होतो. आता बघा जोरदार पाऊस आला आहे आणि इकडे गाडीत बसण्याची तयारी चालू आहे. काय काय घेऊन जातं त्यांचं, त्या पिशव्या पण आणल्या आहेत. मी कुठे बसणार, तू कुठे बसणार, हे सगळं चालू आहे इकडे सगळ्यांचं. आवराआवर झाली आहे सगळी. आम्ही निघालो बाहेर. खूपच जोराचा पाऊस आला आहे, तुम्हाला इथे बघायला मिळेल किती जोरात आला पाऊस. आत्ता ऊन पडलं होतं आणि आत्ता बघा पाऊस पडतो आहे. हा ऊन पावसाचा खेळ चालू झाला आहे. इकडे पप्पांनी काय घेतलं आहे बघूया. फणस वगैरे घेतलं आहे आणि काय काय घेतलं आहे बघतायत, कसा ठेवायचा वगैरे. फायनली मित्रांनो, आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसलो आणि चाललो आहे. मध्ये मध्ये कोणकोणते गाव लागतील, कसं कसं ते तुम्हाला मी दाखवेन. एखादा खूप छान सीन वगैरे दिसला तर तुम्हाला नक्कीच दाखवेन मित्रांनो. आता बघा, हे आमचं कोंडगे आणि रिंगण्याच्या सीमेवरून आम्ही चाललो आहे. आता हे रिंगणे गाव लागलं आहे आणि पुढे खूप सुंदर असा एक देखावा आहे, रिंगणे गाव. इकडे बघा उखळीचं काम चालू आहे जोताने. आता जोतं फारशी बघायला मिळत नाही मित्रांनो, तर ते तुम्हाला मी दाखवतो. इकडे रिंगणात आम्ही आहेत आणि आता रिंगणे कोंडाच्या गेटच्या इथं आलो आहे, कमानीच्या इकडे. लेफ्ट साईडला पाचलला रस्ता गेला आणि आता मी चाललो आहे तो लांजाकडे, म्हणजे विलवडे स्टेशन, वाटूळ किंवा भांबेडला जायचं असेल तर हा जो रस्ता आहे तो रस्ता आहे मित्रांनो. रिंगणे कोंडामध्ये आमचं हे पण आहे हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र. ते पण इथे रिंगणेकोंडामध्ये आहे, म्हणजे आजूबाजूच्या गावांचं. ते पण तुम्हाला मी दाखवतो. समोरच आहे डाव्या बाजूला. हे बघा इकडे या साईडला आहे हॉस्पिटल आहे आमचं, हे रिंगणे हॉस्पिटल. तर जाऊया पुढे मित्रांनो. आता मी आलो आहे तो म्हणजे विहळ गावामध्ये. हे एक विहळ गाव लागतं. रिंगणे कोंड, त्यानंतर आरगावच्या नंतर विहळ गाव लागतं. आणि आता मी विहळ गावामध्ये आलो आहे. विहळ गाव पण खूप छान सुंदर मस्त आहे गाव. आता जो आहे तो मी विहळमध्येच आहे, पण स्टेशनकडे जो रस्ता चालला आहे त्या ठिकाणी आलो आहे. आणि तो आमच्या स्टेशनच्या तर एक मोठा चढ आहे त्या ठिकाणी आहे. बघा इकडे खूप छान असं संध्याकाळचा व्ह्यू या ठिकाणी. आणि डाव्या बाजूला स्टेशन आहे मित्रांनो. बघा इकडे खाली गाडी लागली बघा, दिसते तुम्हाला. हे आमचं विलवडे स्टेशन आहे मित्रांनो. तर जाऊया पुढे आणि बघूया. या ठिकाणी मित्रांनो उन्हाळ्याचे कलिंगड वगैरे मिळतात खूप छान. मार्च, एप्रिल, मे वगैरे या महिन्यामध्ये भाजी पण असते उन्हाळी बरीचशी. आता मी चाललो आहे ते म्हणजे फेळ फाट्याकडे. आता इथून जो रस्ता आहे तो वेगळा सुरू होईल, म्हणजेच वाटूळ दाबोळे असा एक छान रस्ता नवीन तयार केला आहे. तो आपल्याला इथे भेळ फाट्यावरती मिळेल. इथे डाव्या बाजूला वळायचं आहे मित्रांनो. हे बघा या ठिकाणी डाव्या बाजूला वळायचं आहे. उजव्या बाजूला जो रस्ता गेला आहे तो भांबेडला गेला. हा जो रस्ता आहे भांबेड, मग पुढे तो कोल्हापूरपर्यंत जातो आणि मुंबईला पण संगमेश्वरपर्यंत जातो, संगमेश्वरमध्ये जातो. तर तो रस्ता आहे तो तिकडे गेला आहे. आणि आम्ही आता डाव्या बाजूला वळल्यानंतर सरळ अगदी वाटूळपर्यंत खूप छान रस्ता आहे आणि खूपच मस्त आपल्या इथे व्ह्यू बघायला मिळणार आहे. या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला या ठिकाणचे व्हिडिओ करतो. एक प्लेन रस्ता आहे आणि आजूबाजूला खूप छान असं हिरवळ आहे, त्यामुळे मी इथं कायम मित्रांनो व्हिडिओ करत असतो. तुम्हाला मी दाखवतो व्ह्यूज, तुम्ही पहा. आता
मित्रांनो, वाठूच्या पुढे आलो आहे. वाठूच्या इथे मला व्हिडिओ करायला मिळाला नाही, पण पुढे आता हायवे आलो मी. खूप जोरदार पाऊस आहे आणि ऊन पण समोरून आहे, तुम्हाला बघायला मिळते. जोरदार पाऊस आणि ऊन दोन्ही पण एकाच वेळेला. मुंबई गोवा हायवे लांजाकडे चाललो आहे, म्हणजे मुंबईच्या दिशेने चाललो आहे मी. आणि जोराचा पाऊस आणि ऊन तुम्हाला इथे बघायला मिळते. मित्रांनो, मी आता वाकेडमध्ये आलो आहे आणि पप्पांना मागच्या साईडून इंद्रधनुष्य दिसला. तुम्हाला दिसतोय का बघा, मी तुम्हाला दाखवतो. पप्पा पाठीमागे बसलेत, तर त्यांना मागच्या काचेतून तो दिसला. ऊन पडलं आहे आणि पाऊस आहे, तर तुम्हाला नक्कीच माहीत आहे की अशा वेळेला नक्कीच तो इंद्रधनुष्य लागतो आणि दिसतो आपल्याला. जे कलर पाण्यामुळे तयार होतात ते समोर दिसत. डबल आहे बघा, दोन आहेत एकाच वेळेला, दोन लागलेत. एक मोठा आहे तो वरती आहे आणि छोटा आहे तो डार्क खाली आहे. मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला लास्टपर्यंत, जेवढा मला दाखवता येईल तेवढा. आणि तुम्ही नक्कीच बघा ते, कारण असे दोन वगैरे इंद्रधनुष्य सहसा बघायला मिळत नाहीत, पण इथे ते मला बघायला मिळत आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो आहे, बघा इथे. पहा किती छान नजारा आहे मित्रांनो. तसं म्हणजे डोळ्यांना खूप मस्त डार्क वगैरे कलर दिसतात, पण तेवढे मोबाईलमध्ये दिसत नाही आहेत. पण तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप छान दिसते नजारा, तर एकदम अप्रतिम आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो. बघा, मला कमेंट करून पण सांगा कसं वाटते ते. खूप छान. आणि हे वाकेड गाव आहे. पाऊस थांबला आहे म्हणून आम्ही पण थांबलो आहे. थोडे फोटो काढायचे ते इंद्रधनुष्याचे, म्हणून मी थांबलो आहे या ठिकाणी. पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे तो अर्ध्या बाजूने कमी पण झाला आहे. इंद्रधनुष्य बघा अर्ध्या बाजूने दिसतो आहे. खूप छान. फोटोसाठी आम्ही थांबलो आहे, सगळ्यांचे फोटो वगैरे काढतो आहे त्याबरोबर. तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. बघा तुम्ही किती छान दिसतं ते इथून. मित्रांनो, मनसोक्त असे आम्ही खूप सारे फोटो काढले वाकेडमध्ये इंद्रधनुष्याच्या सोबत. खूप छान व्हिडिओ काढला, तुम्हाला पण दाखवला. सगळ्यांचे फोटो काढले. त्यानंतर आम्ही पुढे चाललो आहे लांजाच्या दिशेने. आता मी लांजाच्या थोडंसं 1 किलोमीटर मागे असेल, म्हणजे लांजा जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या जवळपास 1 किलोमीटर मागे असेल. आणि आपला जो पंप आहे लांजामध्ये खूप जुना, तर तो इथे बघा आहे उजव्या हाताला. इथून म्हणजे लांजा सुरू होतं असं थोडंफार. आणि इथून एक 500 मीटरच्या अंतरावरती आपली बाजारपेठ वगैरे आहे. आता मी पुढे आलो आहे पंपाच्या पुढे आणि तुम्हाला मी दाखवते. लांजा तर खूप छानच आहे, एकदम मस्त आहे. तुम्ही लांजाच्या आजूबाजूच्या असाल किंवा लांजा तुम्ही पाहिलं असाल तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो माहीत असणार. लांजा हे कसं शहर आहे, पूर्ण म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेलं आहे. आता लांजा खूप सुधारित झालं आहे, खूप मोठं झालं आहे. आणि सर्व प्रकारच्या वस्तू वगैरे या ठिकाणी मिळतात. खूप डेव्हलप झालं आहे म्हणायला काय हरकत नाही आता लांजा. आणि वस्ती पण लांजामध्ये वाढली आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला लांजा म्हणजे शहर जे आहे, म्हणजे जेवढं आपल्या हायवेच्या आजूबाजूला वसले दुकानं वगैरे सर्व काही जे आहेत ना, ते अगदी तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे.
अगदी वरपासून खालपर्यंत जेवढं लांजा आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. सध्या लांजामध्ये पुलाचं काम चालू आहे. मुंबई गोवा जो महामार्ग चार पदरी रस्ता चौपदरीकरणाचं जे काम चालू आहे मुंबई गोवा रस्त्याचं, त्यामध्ये आमचं लांजा मागे राहिलं होतं बरंचसं. काही कारणं होती त्यामुळे मागे राहिलं होतं. इकडे बघा, इकडे आमचं जे न्यू इंग्लिश स्कूल लांजाचं ते आहे. तर सांगायचं म्हणजे मागे राहिलं होतं, त्यामुळे आता ते काम सुरू केलं आहे पुलाचं. आता जोरात काम चालू आहे, खांब वगैरे घालत आहेत. त्याच्यामुळे लांजामध्ये आहे ना थोडी अडचण निर्माण झाली आहे वाहतुकीसाठी वगैरे. इकडे आमचं तहसीलदार कार्यालय वगैरे आहे, पोलीस स्टेशन वगैरे या ठिकाणी आहे या बाजूला. तर सांगायचं म्हणजे तेच की खूप असं अडचण वगैरे होते. पाऊस पडला तर चिखल पण होतो. सध्या तर पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस सुरू होते, तर तेही आहे, चिखलही होतो. पण असू देत की जसं की केव्हा होईल लवकर त्याची आम्ही वाट बघतोय. हा जो पूल लवकर झाला तर एकदम वाहतुकीसाठी खूप छान आणि सोयीचं होणार आहे मित्रांनो, आणि लवकरच ते काम होऊन जाईल. तर आता मी आलो आहे, ते म्हणजे गोंडी सकल रोड आहे त्या ठिकाणी आलो आहे लांजामध्ये. आणि मी पुढे जायचं ना आपल्याला रत्नागिरीच्या दिशेने. देवद्याला मी डावीकडे वळून मग पावस जो रोड आहे त्या रोडने पावसकडे जाणार आहे. सापूरच्या तळ्यावरती परत डावीकडे वळून मग खानिवलीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याने मित्रांनो मला जायचं आहे. तर मी आता आलो आहे लांजाच्या ST स्टँडच्या इथे आलो आहे. तेही तुम्हाला मी दाखवतो स्टँड. हे बघा, ह्या ठिकाणी आमचं लांजाचं ST स्टँड आहे. आता ते बदलले म्हणजे रस्त्यामुळे. पहिलं वेगळं दिसायचं, आता जो रस्ता बनतो आहे त्यामुळे पूर्ण लांजा मित्रांनो जो आहे तो सर्वच जवळपास बदलला आहे. काय होतं आहे की जुनी जी दुकानं आहेत ती आता त्या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. म्हणजे फसायला होतं की ते दुकान होतं ते कुठं गेलं, कारण 4 पदरी रस्ता होणार म्हटल्यानंतर खूप रुंद जागा त्या रस्त्यामध्ये घेतली गेली. त्याच्यामुळे जी जवळ दुकानं होती रस्त्याच्या एकदम फार जवळ ती तोडली वगैरे किंवा त्यांना दुसरीकडे दुकानं दिली. त्याच्यामुळे आता आपल्याला दुकानं पण सापडत नाहीत, कुठे आहेत काय आहेत ते एकदम बदलले. आता बऱ्याच ठिकाणी मातीचे ढीग वगैरे हे ते अडचण वगैरे ते काम करताना जे होतं ते सर्व तिथे आहे. आज मंगळवार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आज बाजार आहे. पावसाचे दिवस आहेत, जसा उन्हातून भरतो बाजार त्यापेक्षा कमी आहे मित्रांनो बाजार. पण लांजाचा बाजार हा कायमच असा भरतो, म्हणजे अगदी पाऊस असो किंवा ऊन असो किंवा काय असो, पण लांजाचा जो बाजार आहे तो कायम असाच भरलेला असतो. तर तो आहे आज बाजार. इथेही सर्व प्रकारच्या वस्तू वगैरे आपल्याला बाजारात मिळतात. महत्त्वाचं म्हणजे भाजीपाला वगैरे खूप छान इथे फ्रेश वगैरे लांजामध्ये मिळतो आपल्याला. कधीही कोणत्याही बाजारला आलो तरी, म्हणजे मंगळवारचा बाजार असतो लांजाचा. तर इकडे बघा मच्छी वगैरे पण आहे. खूप म्हणजे खूप लोक बसले तिकडे. आतमध्ये साईडला थोडं जागा आहे त्या ठिकाणी बाजार असतो, पण जास्तीत जास्त बाजार जो आहे तो हा रस्त्याच्या बाजूनेच असतो. तर जे आहे ते आपल्याला रस्त्याने फिरतानाच मिळून जाईल. जवळपास मी मध्यभागी आलो आहे आता लांजाच्या. लांजा शहर हे खूप लांब आहे. सर्व जे शहर आहे ते अगदी हायवेला बसलं आहे आणि खूप लांबच लांब आहे, म्हणजे असं गोल वगैरे नाही. जेवढा हायवे आहे त्याच्या आजूबाजूलाच ते बसलं आहे मित्रांनो. इथे आता काहीतरी खायचं असं प्लॅनिंग चाललं आहे सर्वांचं. तर काय खायचं, तर सगळेजण म्हणतात आपण पाणीपुरी किंवा भेलपुरी किंवा आणखी रगडापुरी काहीतरी खाऊया. तर इकडे मी ते एक महालक्ष्मी भेल म्हणून एक आहे दुकान, त्या ठिकाणी खूप छान मिळते. मी बऱ्याच वेळा खाल्ले इथे, टेस्ट खूप चांगली असते. तर सगळेच म्हणाले की तिकडे जाऊया. तर मी आता तिथे जायचं आहे, तर गाडी पार्क करावी लागणार इथे कुठेतरी जागा बघून. आज बाजार आहे त्याच्यामुळे गर्दी असणार. आणि तसा तर लांजामध्ये पार्किंगची सोय चांगली झाली आहे, कारण की रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे सर्व दुकानं वगैरे हटवले आहेत, त्याच्यामुळे आजूबाजूला खूप सारी जागा झाली आहे. पहिलं असं नव्हतं. तर मित्रांनो आता मी इथं आलो आहे आणि ते गाडी पार्क करतो आहे आणि खायला जातो आहे.
या ठिकाणी बघा समोर त्या खांबाच्या शेजारी मी गाडी पार्क केले आणि जवळच ती भेलची गाडी आहे. महालक्ष्मी भेल म्हणून इथे आहे भेलची गाडी. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. सगळेजण आलेत पुढे. मी पार्क करायला गेलो होतो मागे. तर इकडे सगळे आलेत आणि आम्ही आता घेतली आहे. सगळ्यांनी रगडापुरी आणि दहीपुरी वगैरे सांगितले. हे इथे दुकान आहे आणि खूप छान वगैरे मिळते ती गाडी. पाठीमागे बसायला जागा पण आहे त्यांचीच. तर मी स्वतःच घेऊन आलो आहे त्यांच्याकडून मागून तयार. तर सगळ्यांना देतो आहे. हे आहे शेवपुरी होती. तर कोणाला कोणाला काय काय हवं ते सगळ्यांनी इथे मागितलं आहे. आता आम्ही खातो मित्रांनो. नाही तुझी घे, तू घे, तू दुसऱ्यांना वाढूस. मित्रांनो आम्ही खाल्लं पोटभर आणि चाललो आहे पुढे. इकडे काम चालू आहे बघा पुलाचं. बरंच काय ना काय मशीन वगैरे खूप काय काय आणलं आहे आणि मी सीट बेल्ट नाही लावला आहे त्याच्यामुळे आवाज येतो आहे. पण सीट बेल्ट हा लावला पाहिजे. इथे थोडं स्लो आहे, काम आहे, त्याच्यामुळे मी नाही लावला आहे. पण पुढे बाहेर पडल्यानंतर मी लगेच लावेन सीट बेल्ट. आणि सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवायची नसते कधी. आणि तुम्हीही कधी चालत असाल फोर व्हीलर तर नक्कीच सीट बेल्ट हा लावा. पहिला सीट बेल्ट लावूया, आवाज बंद करूया. मित्रांनो इकडे बघा, इकडे जो रस्ता गेला आहे तो कोर्ले गावाकडे गेला आहे. म्हणजे खूप पुढे गाव आहेत, भांबेड वगैरे, किंवा अजून इकडे दाबोळे साईडला साकारपा कोल्हापूरला पण जातो. हा जो फाटा आहे हा कोर्ले फाटा म्हणून ओळख आहे त्याची खूप इथे. समोर मी चाललो आहे आता रत्नागिरीकडे, म्हणजेच देवदे फाट्यावरती डावीकडे वळून पुनस वगैरे गाव करून पुढे आपलं खानिवलीकडे जायचं आपल्याला. चला तर जाऊया. मस्त ऊन पण पडले मित्रांनो आणि थोडा थोडा इकडून तिकडून पाऊस पण पडतोय. वातावरण तर खूपच चांगलं आहे. आणि मी देवदे इथे आलो आहे, देवदे फाट्यावरती आलो आहे. आता आपल्याला मुंबई गोवा जो हायवे आहे तो इथे सोडून देवदे फाट्यावरती डावीकडे वळून कुर्णे वगैरे पुनस गावामार्गे आपल्याला याच्यात जायचं सापोळी तळे आणि तिथून मग पुढे खानिवलीमध्ये जायचे. तर हा जो रस्ता आहे तो माझ्या आवडीचा रस्ता आहे. खूप छान शांत. रत्नागिरीकडे जाताना मी ह्या रस्त्याचा फार उपयोग करतो. उन्हाळ्यातून वगैरे खूप शांत असतं, खूप झाडं आहेत, गाड्या पण कमी असतात आणि रस्ता अरुंद आहे. पण रस्ता पूर्ण चांगला आहे, कुठे खराब नाही आहे. तर या रस्त्याचा मी खूप वापर करतो. या रस्त्यावरती खूप चांगले व्ह्यू आहेत, ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता.
तुम्ही पाहिलात आता ऊन खूप होतं आणि उन्हात खूप जोराचा पाऊस होता. खूप मजा आली गाडी चालवायला. आता मी जवळजवळ सापोली तळे या गावामध्ये आलो आहे. या ठिकाणी रस्ता जो सरळ सरळ आहे, खूप छान लांब सडक, लांबच्या लांब सरळ रस्ता आहे. मी तुम्हाला तोच दाखवतो रस्ता आता. तर सापोली तळ्यावरून मग आता खानिवलीकडे जायचं आहे. जाऊया आणि जाताना काय व्ह्यू बघायला मिळतात ते बघूया. काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता. सापोचे तळे आले. शेल घ्या, लोनवर मोबाईल घ्या, लोनवर मोबाईल. आरोही मेडिकल पण आहे. बघा माझं मेडिकल आहे. काय होते सापोच्या तळ्यावरती आलोय मित्रांनो. या ठिकाणावरून मग आता एक समोर जो रस्ता जातो तो गेला पावसला वगैरे, पूर्णगड, रत्नागिरीकडे पण जातो. तो बऱ्याच ठिकाणी जातो आणि मी आता वळलो तो म्हणजेच खानिवलीतून पुढे इसवली वगैरे हा परत लांजामध्ये पण जातो. इकडून फिरून आपले इकडचे रस्ते आहेत ते सगळ्या बाजूने कुठेही जाऊ शकतो. आता मी आलो पण लांजाकडूनच त्या रस्त्याने आणि ह्या रस्त्याने पण लांजामध्ये जाऊ शकतो. पण ते खानिवली, इसवली वगैरे जे गाव आहेत ते करत करत आपण लांजाकडे पण जाऊ शकतो. तर मी आता इथे आलो आहे बघा. इकडचं तर खूप छान असा व्ह्यूज आहे. तिथे म्हैशी बसले आहेत, पाण्यामध्ये डुंबत आहेत. या बघा इकडे मित्रांनो जांबा दगड खूप असतो, त्याच्यामुळे इकडे सडा बोलतात सड्यावरती. तर खूपच छान वाटतं. इकडचं जे जांबा दगडाचे ज्या दगड आहे त्याच्यावरती गवत उगवतं ते खूप छान असं. श्रावणातून खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं इकडे बघायला मिळतात. मी कधी इकडे आलो त्यावेळेला तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन मित्रांनो. इकडे आम्हाला ना वेगळी अशी फुलं पाहायला मिळाली म्हणून गाडी थांबवली आणि सड्यावरती आलो आहे बघा. सगळेच थांबलेत, जरा 2 मिनटं विश्रांती आणि इकडचा तिकडचा जो व्ह्यू आहे तो बघायचा होता म्हणून उतरले सगळेजण. तर मी उतरून चाललो आहे. मला वेगळी अशी इथे फुलं बघायला मिळाली, जसं की लिलीची फुलं असतात तशी, पण हे रानामध्ये आहे. तर कशी काय असतात ती, तर मग ते बघण्यासाठी मी इथे आलो आहे. खूप छान असे आहेत बघा फुलं, तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा. अशी बऱ्याच ठिकाणी मी झाडं पाहिली आता येताना. तर इथे पाहिल्यानंतर म्हटलं थांबूयाच आणि इथे तुम्हाला दाखवूयाच. त्यासाठी मी एकदम जवळ आलो आहे. खूप छान मोठी मोठी फुलं आहेत. लिलीची जी फुलं आहेत त्याच्यापेक्षा पण खूप मोठी मोठी अशी फुलं आहेत, झाड छान दिसत आहेत. तर तेच बघण्यासाठी मी इकडे आलो आहे मित्रांनो. आपली गाडी इकडे आहे आणि मी आलो आहे म्हणून सगळेच मागून आले धावत धावत फुलं बघायला. आणखीन इकडे वेगळ्या प्रकारची फळं पण मला बघायला मिळाली. हे बघा इथे फुलं पण बघायला मिळाली, म्हणजे फांदीला येणारी फुलं. हे झाड मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे. खूप पूर्ण भरतं असं जांभळ्या कलरच्या फुलांनी. त्याला अशी फळं आहेत बघा काळ्या कलरची वगैरे. तर याला जेव्हा फुलं येतात तेव्हा पूर्ण असं जांभळं होतं हे झाड. म्हणजे बुंद्यालाच बघा, अशी बुंद्याला त्याला फुलं येतात. ही फुलं जी आहेत ती पूर्ण बुंद्याला सगळीकडे असतात. आता इथे ती त्यांचं भर संपून त्यांना फळं आली आहेत. ती बघा इथे फळं पण दिसायला खूप छान आहेत. तर फुलं जी येतात ती खूप अप्रतिम असतात. मी कधी आलो आणि त्यावेळेला त्या सीझनला जी फुलं असतील इकडे या ठिकाणी तर तुम्हाला मी नक्कीच मित्रांनो दाखवेन. इथे जंगल आहे, छोटंसं एक झुडूप आहे, त्या झुडुपालाही फुलं आलेली आहेत. हे बघा इकडे सगळेजण आलेत माझ्या मागून. अंश, आरोही पण आले आणि तिकडून किरण वगैरे येते, ईशान पण येतो आहे फुलं बघायला पळत पळत. पावसाने खूप चांगलं हे फिरायला दिले.
गेला आहे पाऊस, त्याच्यामुळे सगळेच जण इथे आलेत बघायला. मी बाहेर पडलो तर सगळेच आलेत फुलं बघायला आणि पाय मोकळे करायला. बरेच वेळ गाडीमध्ये बसलेले होते तर ते पण आलेत. इकडे बघा डबकं साचलं एक, जांभ्या दगडात पाण्याचं डबकं आहे. पावसाचं पाणी असावं ते. खूप छान असा सूर्याचा रंग. इकडे एक लाकूड आहे आणि त्याची गुहा तयार झाली बघा. मोठं लाकूड आहे, मोठा बुंदा आहे लाकडाचा आणि आतमध्ये अशी गुहा टाईप आहे. आम्ही थोडा वेळ थांबून मग आता आम्ही अदितीचं जे घर आहे बहिणीचं त्या ठिकाणी आलो आहे. काम चालू आहे घराचं. आजूबाजूला माती वगैरे बरीचशी आहे. इकडे थोडा वेळ थांबणार, जेवणार वगैरे आणि मग संध्याकाळी आम्ही निघणार. मित्रांनो, मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं रस्त्यामध्ये काय काय व्ह्यू बघायला मिळतील ते, आणि मी तुम्हाला दाखवले. तुम्हाला कसे वाटले ते सांगा, नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, जेवलं वगैरे खूप चांगलं छान आणि आम्ही आता घरी जायला निघालो आहे. अंधार बघा झाला आहे. रात्रीचा पण थोडासा व्हिडिओ तुम्हाला करावा आणि दाखवावा असं म्हटलं. मित्रांनो, आताचा जो व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांना इतरांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.